अय सोने काय झालं? अहो अहो आले का तुम्ही? अहो अरे अहो लय तब्येत जाम झाली हो माझी. नेमकं तब्येतच जाम झाली का? म्हणजे इथं मी आजारी पडली आहे आणि तुम्हाला मजाक सुचते. काय झालं? अहो लय डोकं दुखतंय, पूर्ण असे हातपाय गळून गेले माझे. नुसतं ताप नाही? ताप पण आहे थोडासा. एवढी गरम राहतीस तू काय? हा एवढी गरम राहते एवढी याच्यापेक्षा जास्त गरम होती. अहो एवढी तब्येत खराब झाली माझी आणि तुम्हाला मजाक सुचतोय का? म्हणजे बाबा माझे पाय. तू एक काम कर गड्या, तुला लय त्रास होत असेल ना, मी कामावर जात नाही, तुला पहिले दवाखान्यात नेतो. चल. अहो नका, तुमचं काम महत्वाचं आहे. पहिले जाईल मी नंतर दवाखान्यात. पाय बरं नाही तर मग काय, मी निघून जाईल आणि मग बस मला फोन करीत पाठी मागून. अहो नाही, मी आरामात हळूहळू चालत चालत जाईल दवाखान्यात. नोकरी जाऊ रे तू, लय मला तर काम कर. दादा ते कुठे गेले? दादा ते असतील बाहेरच कुठे. बाहेर नाही गेले वाटतं, मळ्यामध्ये कामाला. मळ्यात गेले का काय माहिती, मी तर झोपलेलीच होते, बघितलंच नाही. हा का? हो. अरे त्यांचं पण 5000 काय यार, लयच ताप आहे वाटतं बरं थोडासा. एक काम कर ना, गोळ्या ठेवले ना आई ना तिथे, गोळ्या ठेवले घेऊन टाकायच्या. घेते ना, घेते म्हटलं थोडंसं ताप पण कमी होईल, मग थोडंसं काही खाऊन गोळ्या घेऊन घेते. हा का? हा बर चालेल. मग एक काम करतो, मग दादाकडे त्यांच्याकडे चक्कर मारतो, तसंच जातो मग मी. हा चालेल. हा, काळजी घे तू जरा, लय वनवन नको करू. हो हा का? नका टेन्शन जाईल मी. तुम्ही जा मळ्यात, मी हळूहळू चालत चालत दवाखान्यात जाईल. बघ ते गोळ्या घेऊन फरक नाही पडत. नाही दवाखाना, मग दवाखान्यात न्यायचं तर मी नेतो ना तुला. अहो नाही हो, गोळ्या गोळी घे, गोळ्यान जर नाही फरक पडला मला तस फोन कर मग. मी येतो मग, सोडून येतो ना, हाफ डे करून येतो. हो हो हो. आराम करते का? मग आता काय, बरं नाही तर आरामच करणार आहे मी एक काम करतो, मी बी सुट्टी काढून आज. ना. मला बरं नाही, तुम्ही सुट्टी काढून काय करणार? इंजेक्शन देतो तुला. डॉक्टरला बोलले तर इंजेक्शन देतो असं म्हणलं मी तुला. वा, इथं माझी तब्येत बरी नाही, तुम्हाला मस्त हासी मजाक सुचू राहिला. आता हाशी माझ्याकडे टाइमपास होतो मस्त पैकी. हो, इथं बायको यालाच आजारी पडून इथं दाबून देऊ का? दाबून देऊ. गळा दाबायचंच माहिती आहे तेवढं तुम्हाला. काही दुसरं येतं तुम्हाला? हा, दुसरं काय येतं? एवढं प्रेम करतो म्हणे का, दुसरं काय येतं तुला? काही कमी करतो का मी? हा नाही हो, कमी नाही करत तुम्ही. जाऊ द्या, नका रागे भरू. सोडूशी वाटत नाही मला तुझा असा चेहरा पाहिला का, मला सोडूशी नाही वाटत. हो, हा, लयच प्रेम आहे वाटतं बायको. मग प्रेम आहे म्हणूनच तर ना. माझं पण आहे ना मग तुमच्यावर प्रेम. प्रेम आहे, पण मग त्याच्यामुळेच म्हटलं दवाखान्यात जाऊन आलो असतो. तुम्हाला एवढं टेन्शन द्यायला चांगलं नाही वाटत, तुम्हाला बाहेर पण काम असतात. बरं मग जाऊ दे आता, नाही तर मग पाय बा. काय नाही काळजी करू, जातो नाही मी. हा, गोळ्या खाऊन थोडे आराम करते मी. बरं बरं, कर कर कर, पड पड थोडीशी. जा आरामात जा, काळजी नका करू. मी झोपते थोड्या. हो, पड पड पड, येतो मग. हो हो, आरामात जा. हो चालेल. हो. सासू सासरे बी गेले, नवरा बी गेला मळ्यामध्ये. केव्हाच बसला इथं हे करत, सुटू बी नाही राहिलं. हे नाटक बी लय भारी पडतं मला. बिचारा केव्हाची वाट बघत असेल माझी. अरे सोड ना. काय रे आकाश? अरे काय चाललं? बस मजेत एकदम. मजेत आहे ना? हो. काय एकदम काही चाललंय का? उदास दिसतोय थोडासा. नाही नाही, अरे मी कशाला उदास राहील? अशा चेहऱ्यावरचा एकदम तेच नाही बाबा दिसत. अरे ती थंडी पडली ना, त्याच्यामुळे वाटबीट फुटले, त्याच्यामुळे झालं असेल. होते ते थंडी दिवसामध्ये ना, वाटतं असं. बरं बरं बरं. बाकी मजेत ना सगळं? चाललो आता दादाला बायला भेटतो, कामावर जायचंय मला. हा का? हा. वहिनी मग ती आजी राहते बा, सारखी गेलं का मी कामावर जायचं म्हणलं का तिला नुसतं काही नाही काही दुखत राहतं काय तिला. हा, काय चांगलं चांगलं लक्ष दे थोडंसं. नाही लय, अरे लक्ष म्हणजे बाबा लय लक्ष आहे माझं आलं, इतकं जीव लावितो ना. कसलं काय लक्ष बाबा? म्हणजे तुला सांगतो, जाऊ तू पर मला नाव ठेवशील अजून असं बोलतो. या बाई, आपण जोडीदार आहे ना, जोडीदारापासून काही लपवायचं नाही. बघ बर का, तू सांग ना काय भानगडी मला. अरे खरं सांगतो तात्या,
काकी हा. तिकडे राहते शेतात हा शेतात जाते ना ते. बरोबर ना? अरे त्यांना इतकं म्हणतो ना मी, ते 9 वाजता निघून जाते. मग तुझी बायको कुठं ते पक्क्या बरोबर कुठं फिरायला जाते? अय आयला जोडीदार आहे, मग तू काही बोलशील का? मला माहिती होतं ना यार तू असा करतो म्हणून मी तुला सांगत नव्हतं. जाऊ दे मला काय बाबा, मी अय, जातो. नाही थांब थांब खरंच खरंच बोल राहिला तू? डोळ्यांनी बघितलंय मी काय तर पक्क्या ते बरोबर? काल, अरे कालचीच गोष्ट. हा काय ते एकदम एकदम बसून बसून एकदम चाललो होते मस्त. मी म्हटलं त्याच्या पक्क्या आईला सोबत? काय? अरे म्हणजे मग असं गाडीवरती चिटकून? अरे डायरेक्ट मी बघितलं एकदम एकदम फुल मजेत. मी म्हटलं त्याच्या आईला जाऊ दे काय बोलू, पण मी काल 2-4 दिवसामध्ये तिची तब्येत खराब आहे रे. मग त्याच्यामुळे ती आहे ना दादाबाई सोबत बी जात नाही. येड्यात काढू तुला येड्यात. तब्येत खराब? अरे त्याच्या सोबत एकदम मस्त गुलू, एकदम हसी मजा. दुसरं एकदम कोणी मस्त. असेल रे? हा? दुसरं कोणी असेल? आता मी का पक्याला ओळखत नाही बरं का? काल साडी कशी होती सांग? कालचं ते काय तीच ना ती हिरवी कलर ग्रीन बरोबर का? हा हिरवी बुरकट बुरकट अशी हिरवी आणि त्याच्या फुल्या फुल्या होत्या. हा शाईला म्हणजे याचा अर्थ आयला तुला विश्वास नाही येड्यात बसत. काढते बाबा. तू तू भोळा राहून गेला भोळा. काय शाईला. तुला काय वाटत? नाही यार मी आजच ऐकले. काही नाही रे बाबा, हा? काही नाही. मी तर तेव्हा त्याला तेव्हाच बोलणार होतो, धरणार होतो त्याला. मी तिथं त्याला चापटावलं होतं मी. नाही तू मारला असतं ना. पण मी म्हटलं आद्या मरुदे आपल्याला काय परत हासामा रिकामत काही वहिनीला काय बोललो तर हासामा आपल्यावर बोलायचं. चांगली दोस्ती मध्ये रिकाम. तू पाक्याला ठोकायला पाहिजे होतं रे. तिला तर मी पाहतोच आता. वहिनीचं काय, वहिनी बी तर तेच करते ना, वहिनी बी त्याच्या सोबतच आहे ना. हा ना रे मग. चुकीचंच काम आहे. बरं एक काम करतो मी आहे ना आता ती काय बोलली माहिती आहे का? हा लय डोकं दुखतंय ना, अंग दुखतंय, फार असं डोकं बिकं बांधून बसेल. कसलं काय आता ते तुला बघ, तुला सांगतो थोडा वेळ बघतो तू तिथं लक्ष दे पाहिजे तर. तुला नाही बाहेर जाताना नाही दिसली मग माझं नाव नाही मी आता घरी जातो ना. जा लवकर. नाही घरी जातो आता. डायरेक्ट पहिले बघ सगळं, मग लक्ष, मग असं पकड नाही झाला. पाहायचं म्हणजे आज आहे ना, आज पकडायची होत राहणारच नाही मी आज. हो त्याला. काय ते बरं वाटत नाही मला बी. ते मी बघितलं काल, ते म्हटलं अरे यार तू नाही, पण हे बिचारा- मग किती दिवसापासून चालू आहे रे? हे बघ कारण- बाबा, मी तुला खरं बोलू काय, हा ते महिना झाला मी सगळं चाललंय, मी बघतोय. आयला, मी हा बघतो बाबा, नाही डोळ्यांनी. महिन्यापासून ती वावरतच जात नाहीये. हा आयला, म्हणजे असं चालू आहे का माझ्या पाठीमागं? चालू म्हणजे चालणारच आहे ना. आणि तो पका तर माहिती तुला कसला माणूस अरे, आहे. त्याच्या आयला ती लय भंगरी ना बाबा. मग सोबत पैसा बापाच्या जीवावर मास करणारा. बरं मी काय म्हणतो, कोणाला सांगू नको बरं का तू. नाही काय रे, माझी इज्जत जाईल बाबा. हे बघ तू आपला चांगला जिगरी म्हणून डायरेक्ट तुला सांगितलं मी. नाही तू भारी काम केलं, लोक सांगते नाही माहिती का, बरोबर, भांडण्याची बेवणी सांगते नाही. हा. जातो आता मी घरी पाहतो. हो हो थँक्यू बरं का. Yes, yes, हा काही चालेल. नाही. हो आयला खरंच नाहीये. आयला म्हणजे आकाश बरोबर बोलला बरं का. थांबा तिचा फोन लावून पाहतो. यायला म्हणजे मी गेलो असे धंदे करती. म्हणजे दादा नाही वावरात. हा कोणच स्विच ऑफ सांगू राहिला. थांबा दादाला फोन लावतो. हॅलो, हा दादा कुठे आहे तुम्ही? अहो दादा काय तुम्ही कामाच्या मागं लागले. अहो घरी या. तुम्हाला घरी आले सांगतो ना, तर फोनच सांगू सगळं. या पटकन या. हा चालेल. हा लवकर या लवकर. आईला घेऊन या. हा हा घरी. अहो नाही जात मी कामाला, देते गेलं काम उडत. हा या पटकन. बरं वाट पाहतो त्यांची. ए पार्वती हा काय करू राहिली? अहो इकडचं ते हे काढू लागले. कंस झाले का सावराचे? हो झाले की. बरं आता काय करू, त्याला मशीन पाहू ना हा. आज काढून घेऊ. बर हा बरं मी काय आपल्या साम्याचा फोन आलता. अहो समेचा फोन म्हणलं की मला भीतीच वाटते. अहो भीतीचं काय असं काय, त्याला कुठं बाहेर जायचं असेल ना, हा. त्याला पैसे लागतात देऊ, मग त्याला पैसे देऊन टाकू. चल बरं. परत येऊ. मी काय केलं, बाहेर जाऊन आलो, हम्म. त्याला कामाला लगारी लावून दिलंय. हा मग तो आता 1-2 तास काही टेन्शन नाही. भाकर खाल्ली की नाही तुम्ही? नाही आता कुठे जेवलं मी. तू मी कुठं खाऊन अशीच आली बिन खाताचा. मग चल, त्याला काय लागत असेल ते देऊन टाकू, जेवण करू, लगेच राहण्यात येऊ. हा बर चल चल. चला जाऊया. ऐका की मी काय म्हणते, काय आता ते हे कशाला पैसे पाहिजे त्याला? आता आपल्याला काय माहिती, फक्त तो म्हणा घरी लवकर या. काम हिला काय नशिबात आहे बाबा, एवढा विश्वास ठेवला तिच्यावरती. तिने काम असं बी अर्धवट राहिले काल तसं चालू. काय बसलाय? आले का?
हा. नाही तुम्ही फक्त कामच करा, तुम्ही ना घरात ध्यानच देऊ नका बरं अरे का. मग काम नाही करायचं, मग शेती काय खाटी पडून देतो. नाही नाही खाटीचा नाही विषय, बघ. नाही तुम्हाला शेतीची चिंता आहे, तुम्हाला पोराची संसाराची नाही चिंता. ते आता तो लग्न केलं, तुला बायको आली, मग आता काय करायचं सांग. तुझी बायको आम्हाला अजून जेवण घेऊन येते. आता किती वाजले पाय, सकाळपासून 9 वाजेपासून जायला. भेटलं तुम्हाला जेवण, भेटलं तुम्हाला जेवण आहे का तिच्या घरात पत्ता? अरे तुझं काय चाललंय तिचं आमच्या तुमच्या दोघांचं काय चाललंय तिचं आम्हाला कळणं झालंय. अहो, आई मी जातो कामाला, तुम्ही राहत्या वावरात 9 वाजता निघून जाते, ही जाते दुसऱ्या बरोबर फिरायला. अरे तुझं काम आहे ना तिच्यावर लक्ष ठेवायचं. मग मी कसं काय लक्ष ठेवू आई? आता तो कामाला जातोय दिवसभर. मग? हा? नाही तुला तिला बरोबर घेऊन जाता येत नाही, पुढे नाही काढता येत का? अरे ती यायला पाहिजे, आमचं ऐकाय तर पाहिजे की नाही. का तिला उचलून नेऊ का राहणार. तुम्ही 9ला जाते, मी 9:30ला जातो, 10 नंतर 5 पर्यंत काय करती? मी 5ला येतो. आता हिच्यावर किती राखण करायची आम्ही, तू सांग की किती राखण करू तिच्यावर आम्ही. बरं मला सांगा, तुम्ही तिला महिन्यापासून वावरात का नेत नाहीये? अरे ती येत नाही. तिचं आवरत नाही भाऊ. ती 12 आणि 1 वाजे ती आवरायला. मग आम्ही 12-1च्या पुढे जाऊ का शेतीमध्ये? अहो आज मी तयार होऊन आलो, ठीक आहे, आणि डोक्याला लयच तुला खरं सांगू का, तिच्या नट्टापट्टाचं 2 तास लागतात तिला कुठं जायचं म्हणलं की. नाटापाटा करून पुढे जाते, काय जाते, लक्ष ठेवायचं ना कमीत कमी. अरे आम्ही लक्ष ठेवलं तर आम्हाला अंगाव येते आमच्या, आम्हाला काही बोलून देत नाही ती. हे बा ती जाऊ द्या मोरद्या, आता आपल्या आपसात भांडून काय उपयोग नाहीये. आता आहे ना, ती मला बोलली माझी तब्येत खराब आहे, मी तुम्हाला पाहायला शेतात येणार होतो, पण मध्ये आके भेटला मला, त्या आक्यानं सगळी कहाणी सांगितली. ही जवळजवळ आहे ना 1 महिन्यापासून आहे ना त्या पक्याच्या गाडीवर फिरून राहिली, पक्यासोबत जाती. तुम्ही तिकडं, मी काम आहो. अरे तुला ते आज कळतंय, आमच्या बी कानावर थोडं थोडं आलं होतं पण आम्ही तुला बोललो नाही. मला कधी सांगणार तुम्ही? ती पळून गेलो. अरे तुझी बायको आहे ती, कसं आम्ही तुला असं बरं, आता सांगणार. एक काम करा, आता तिला काही माहिती नाही, आपण आता घरातच वाट पहा, जेव्हा येईल ना तेव्हा तिला घेऊन तिच्या माहेरी जाऊ. अरे पण मला टेन्शन यायला लागले, असं किती दिवस चालायचं ये. नाही नाही तिचं आज निकालच लावतं. अरे आपली आबरू आहे गावात, तुम्ही इज्जत चला, आहे, तुम्ही ना मध्ये लोक चला. नावं ठेवायला लागले ती सगळी. येईल तेव्हा येईल, हा, चालेल. तुम्ही बारा जेवण वाजले. बिवणं करा, आपण मला तयार भूक राहू. लागली, हा. चल जेवायला दे, चल. अहो मी तर कुठं खाल्लंय सकाळ धरणं काय. मग चाल ना, का गागती बुकती, लोक तमाशा पाहतील. वय माझी वय. आजची अवदास आपली. चल बाई, सासू सासरे नवराला तर शेतात पाठवून दिलं, गेली मी भेटायला, भेटून बी आली. ए, दरवाजा उघडा दिसतोय मला, पण हे आलंय का? मी तर दरवाजा बंद करून गेली होती. कोणी आहे का घरात? मामा हा? या आली कमाई करून, या बाहेर. आरती स्टार्ट आण ना, आरती स्टार्ट आण. आण वय पटकन. जर शांत बस. थांब, थांब, विचारू दे की थांब. तिला, बोलू दे कुठे की. गेली? अहो काय झालं? नाही थांब ना, कुठे गेली? कुठे होती? मैत्रिणीकडे गेली होती मी. कोणच्या काय मैत्रिणी? खाली होतं? रूपाकडे गेली होती. हा? अरे अरे कोणच्या मैत्रिणीकडे गेली होती? हा? अहो रूपाकडे गेली होती मी. नाही नाही सोड तिला. तू डोकं बांधून बसेल होती ना? अहो मग मला बरं नव्हतं वाटत, तर मग म्हटलं तो घरात पण एकटे होते, तुम्ही पण नव्हते, मामा आणि आत्या पण शेतात नाही गेली. तुला काय बोललो होतो मी? तुला दवाखान्यात येतो म्हणलो होतो ना? अहो बोलले होते तुम्ही, मी तुम्हाला बोलले ना गोळी. अहो आत्या मी त्यांना बोलली मी गोळी खाऊन घेते म्हटलं आणि आराम करते. गोळी खाल्ली, थोडं बरं वाटायला लागलं तर मग मी त्या बरं रुपा डॉक्टरीने, रुपा डॉक्टरीने का? अहो डॉक्टर नाहीये, पण घरात बसून बसून मी बोर होत होती, मग गेली मी तिच्याकडे. अगं पण सांगून जायचं काम आहे ना तुझं. आता कोणाला सांगणार आहे? तुम्ही सगळे शेतामध्ये अगं गेले. पण सोन बाई, तो बरं आम्ही 9 वाजेपासून शेतात जातो आणि बाकरीची वाट पाहतो, म्हटलं जेवण घेऊन येते. तू रुपाकडेच गेलती ना? मला थांबा ना, आक्यानं मला फोटो बी टाकेले ना. काय केलं का? रुपा आहे का? हा? रुपा आहे का? हा? अरे, तू गप- रुपा आहे? अरे गप- हा? ए, गप- गप- रुपा आहे? कोण आहे हा? हा कोण आहे? ओळखी नाही तू याला? पाव दादा फोटो पाव, पहा ना. काय आहे ना? नाही पक्की आहे, पक्की आहे. पाक्या पाक्या. हा? ए बाई तुझे हात जोडून सांगते, आमच्या आबरू घालू नको गावात, नीट राहा. काय अरे, करू ओ, राहिली? तुझ्या काय करू बाप नको, राहिली? तिच्या बापाला फोन कर. हा? अरे, तिच्या काय करू बापाला राहिली? फोन कर, तिच्या बापाला फोन कर. फोन नाही. फोन कर. फोन नाही लावू, चल चालत्या पावली. घ्या तिच्या आई बापा. हा अहो नाही नाही, मी नाही झालं माझ्या आई बाबाकडे. सोन्याची असते तर आपल्याला नको. तुझ्या अशी नालायक दिवशी काय 9 वाजेपासून आपल्यासाठी शेतात जात्या, तू मी कामावर जातो आणि तू या शेतात करते. अहो काय हा? नाही, मी फक्त त्याच्या गाडीवर का? गाडीवर म्हणजे तो म्हंटला की मी सोडून देतो रूपाकडे, म्हणून गाडीवर बसले होती मी. जायची अगं, गदर तू तुझी किती शिका. खोटं बोलणार, रोजच्या रोज एक कारण सांगत बसतीस तू. तुझ्या किती विश्वास ठेवायचा आम्ही. ही हा? आमच्या आबरूचं खोबरं व्हायला लागलंय गावात, कळलं का? सगळी लोक आम्हाला नावं ठेवायला लागले तुझ्यामुळं. अहो सासूबाई, पण मी काय किती दिवसापासून अहो, दिवसापासून आहे? तू गप्प. किती आपला नवरा दिवसापासून कामाला आहे? जातो. आपला नवरा कामाला जातो, सासू-सासरे शेतात काम करते. हा? याची काय खापुरची अक्कल आहे का नाही? आणि आपण काय करते म्हणून? तुला गावात मोकळं फिरायला सोडली होय आम्ही? हा? तुला लपडे करायला सोडली, लपडे करायला. हा?
अहो काय बोलताय तुम्ही? तुला नवऱ्याची सासूची काय काळजी आहे का नाही? इज्जतीची तुला भीती काय आहे का नाही? हाय मला सगळ्यांची भीती आहे. तुम्ही तिला 1 महिन्यापासून घरी सोड राहिले भीती ना. असती ना तर तू गेली नसतीस अशा दुसऱ्याच्या ये गाडीवर. हिला. ये तो आईला काही काम नाही. नाही म्हणलो तर आई तुला हिला घेऊन जायचंय पुढे गाडी जाय तू झाला अरे हा बाबा, ती यायला तर पाहिजे ना माझ्या बरं. काबर तिला जात उरकायला तर पाहिजे ना. काबर जात नव्हती तिला मारू काबर जात नको. नव्हती माझं ही दुखतंय, माझं ती दुखतंय, माझं ही तो राहिलंय. तोंड टाकायला पाहिजे आता मला. मी आता तोंड तुम्ही पण टाकायला. मलाच बोला. नाही मलाच बोला. एक काम कर माझं दादा चुकतंय. हिला पहिले बारीक करतो मी घरात नेऊन आणि मग तिला नेऊ तिच्या आई बापा काय नको बारीक थोडं बिरीक बारीक करून काय घेतो नको. का? हा घे मध्ये. हे बघ, काय नको मारायला नको? बिरायला तिला काय नको समजून सांग. नाही सरळ चला आता दार बंद करून अरे द्या. नको. नाही सरळ हिच्या आई बापाकडे आता अहो, आता माझ्या आई बाबापर्यंत जायची काय गरज आहे तुम्हाला? नाही काय म्हणजे? नाही, तू कशाला काशी केली तू तुला गरज काय होती त्याच्या गाडीवर जायची हा. का जाती त्याचा प्रश्नच उत्तर दे. नाही जाते आई बापाकडे हा सांग. चल दे दे. काय संबंध सांग. तुला पैसे कमी पडले हा मग मग नाही तो आपल्या घरापर्यंत आला कसा तुझी त्याची ओळख झाली कशी ते सांग आता. त्याच्यात माझी ओळख लग्न आधीच होती. बाप बाई तू आमचं घर कशाला बरबाद केलं? कशाला आमच्या पोराबरोबर तू लगीन केलंस? हा पहिलं तुला कळलं नाही त्याच्याबरोबर लगीन करून राहायचं होतं की संसार करायचा होतास? शाळेला म्हणजे जुना लपड ये तुला लपडे केलंय. हा? लग्नाच्या आधीच लपडे. कशाला माझ्या पोरचं वाटून केलंस? त्याची जिंदगी कशाला बरबाद केलीस तू? तुम्हाला नापसंत करायचं ना मग त्याच्याशी लग्न करायचं ना मग अगं तुला ही करून मिळालं तरी काय? मग माझ्या आई बापाला तो नव्हतं आवडत म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. तो आवडत नव्हतं म्हणून ह्याच्याशी लग्न केलं. अरे तो आवडत नव्हता मग माझी का वाट लावली तुला दुसरा कोणी भेटला नाही का? दादा एवढा पहिले पटकन चला आता हिला आहे ना हिला हो, आजी तिला मी सांगते ती माझाच ऐक. हा? तिला हाय अशी तिच्या आईकडे नेऊन सोड. असली अहो, नाही अशी माझ्या मम्मी पप्पांपर्यंत नाही. नका जाऊ तुम्ही. नाही तू आमच्यात राहायचंच नाही तुला गाला सांगायचं गाला गाला नव्हतं. पार्वती. चप्पल गाला चप्पल गाला घाला. अहो, गाला ऐका ना प्लीज. चपला घाला चला अशी मग. उलट्या हाताची देईल त्याने मी आता तू मम्मी हात लावू नको ए, मला मी हात सांगत होती ह्यांना समजून ह्यांना नको ती पुरगी करायला चला ऐकलं इथं. नाही हो बाबा. हा चला घ्या. पुढं अहो, चाल पाय. चाल हा असं नाही हिला हानीत घ्यायला पाहिजे नको हाणू नको तिला, हाणू नको. अहो सासूबाई ऐका ना. नाही नाही चल तू चल. नाही तुला लाज नाही वाटली लग्न झालं विसरून नाही जाता आलं तुला अहो, ठीक आहे हा? चूक झाली माझी. लग्न झालं विसरायला नको हा मग? आपण नवरा केला आता. चूक झाली हे चूक कळत झाली एवढ्या वेळेस मला माफ डोकं करून द्या बांधून ना, please. आंबाबाई सारखं डोकं बांधून बसेल होती म्हणजे डॉग करायचं. हा. आणि दुसऱ्याच्या गाडीवर बसून जायचं. अहो मी तिला म्हणतो दवाखान्यात येतो नका मी गोळ्या घेते अहो एवढ्या वेळेस माफ करा ना मी. अगं तू किती वेळा माफी मागणार आहेस? तुझ्या लग्न तेव्हा पण तशीच बोललीस तू. जाणार नाही त्या पोराबरोबर बोलणार नाही मी काय करणार नाही. हा तुझं हाय ते नाटक तुझी सुरूच राहतात. तू आम्हाला फक्त आमचं डोकं खातीस तू आम्हाला जीव त्रास जाळून देतेस राहिली फक्त. जीव मरायचे काम आहे तुझ्या हा? पायात ना घरातले कोणतरी जाईन माझ्या हा. तुझी तो आपली बाई तुझ्या अहो पायात- सासू चल अहो ऐका ना अहो तुम्ही. काजल ए काजल ये ना इकडे काय खातो भूक लागली का रे भूक लागली तर जेवण चालू नाही आता मला काही खायला दे कारण पुढच्या ताना हाटला ना नो टेन्शन माणसाला पण ज्यापर्यंत टेन्शन राहत त्यापर्यंत अन्न नाही गोड लागत जाऊ दे दामाना आपण एवढे दिवस काढले पुरीना पुरीचं चांगलं कल्याण झालं अहो मग आता माणसं चांगले हा आपली पोरे काही कमी का नाही पोरे चांगली माणसं चांगली भेटले समध्ये चांगलं भेटलं याळा काळाचं समध्ये बरं झालं पण जाऊ दे आता दोनाचे चार हातून गेलं ते काय म्हणतं डोक्यावरचं खांद्यावर आलं लई बोर होतो कारण एकदा गेलं ना माणूस निष्काळजी राहतो निष्काळजी म्हणूनच भूक लागत नाही काय तुम्हाला आता हा? म्हणून भूक नाही नाही पहिली भूक लागली आता भूक लागायला लागली अच्छा भूक लागायला लागली आज आता भूक लागायला लागली कारण आता टेन्शन नाही राहिलं डोक्यात मग चांगलं दोन भाकरी झणकून खायच्या ना खातोय दोन चला या बा लय मस्त गुलगुल पुढं राम 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 पाय पुढं काय पाय पाय पुढं हा? पाय पुढं हा? काय पाय पुढं का नाही आरती करा ना तिची आरती करा ओ, हा? काय झालं तिला विचारा ना काय झालं तर लग्न किती दिवस झाले तर तुम्ही लगेच आणलं तो लगेच काय आणि मग का पाहुणे त्या माप तसं झालंय. बरं जा दे मग मजा वाट राहिली ना नाही नाही तुम्हाला आनंद वाट राहिला ना तसं मी घडलं. काय होतो तुमचे ना तुमचं वाण गायच्या प्रकरणी काय सभेची तुमची अरे हा. आणि तुमचं हा? तुमचं नाही नाही मी काय होतो हा? तुम्ही सरड्यासारखे रंग बदली त्या बस आहे तुमचं तर काय बस मध्ये करा बस आहे पुरीनं काय गुण उधळल्यात तुम्हाला माहिती आहे का? आमचे फोन नंबर 1 सोनं आहे सोनं आहे, हा. गावात सगळ्या
पोराबर घेऊन फिरती ती तुम्हाला गाडीवर. तुम्हाला नाद होत नसेल ना तुमच्या नादाच्या जीवर आली पोर. हा नादायचं नाही तुम्ही ऐकून घ्या आमचं पहिलं तिला आणायला आम्ही येडं नाही लागला नाही आम्हाला. नाही ऐकायला हिला आहे ना हिला इथपर्यंत आणायला पाहिजे ना. तू जीव घबरा. जीव- नाही नाही हिचा जीव घ्यायला पाहिजे जीव बापरे, तू बस, घबरा. बस, बस. आईची. हा. पटत का हा? हे काय पटत आहे का काय आरोप करू राहिले पोरी अहो, काय आरोप करायला काय गावात खोटं खोपायला बोलायचं लागले काय? आमच्यावर सगळं ए, गाव खोटं बोलायचं खोपतंय. का? तुमच्या खोटं म्हणजे? पोरीनं आमच्या आबरूचं खोबरं केलंय मग? रानात आम्ही रानात जातोय नवरा बायको पोटाच्या मागे बरोबर. मग आता- पोरगं जातंय कामाला मग हा आणि ही काय करते मग आता जे लक्षात आलं तुम्ही काय म्हणते ना तुमच्या पोरीची नजर उघडी कामाच्या निमित्तानं हा दुसरीकडे जात असं पोरग एकटीच राहत असं. नाही नाही तुम्ही ना म्हणजे आपलीच उलटा जाका आरोप- म्हणजे उलटा आरोप तुम्ही आमच्यावर करताय का? हा. तुमच्या पोरीला विचारा की कुणाच्या गाडीवर म्हणजे होती, पोरं कुणावर होती म्हणून विचारा महिन्याच्या महिन्यात बसायला पगार द्या ना नाही नाही काही नाही काय बसायचंय काय बस 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 आहे बसायचं बस म्हणजे सर तिकडे सर म्हणजे यांच्या गाडीवर कुणी पाहिलं असं पुरीना तुमच्या गाडीवर तुमच्या कोण- डोकं ठिकाणी आहे हा? का डोकं ठिकाणी आहे का तुमचं आलं अहो ते काय म्हणते ऐका ना अहो ती गाडीवर फिरलेलं तुमच्या पोरीनं बघ तुमची पोरगी एवढी साजूक नाही लगेच तुम्हाला फोन करून सांगितलं असतं आमच्या- आणि तुम्ही लगेच तिथं नाचत आला असता आम्हाला भांडायला कळलं का आमच्या पुरीला आहे ना ते येडच नाही पहिल्यापासून कोणत्या गाड्या घोड्या काय सायकल नाही बसत ती अहो, सायकल. बोल. विचारा की पोरीला आहे. बोल. बोल ना बोल बोल तू बोल तुम्ही काय तिला बळजबरी असं करते हे बघ, नाही नाही तुम्ही ना बोल. मी काय होतो तुम्हाला नांदाजीवर आली का बोर हा नांदजीवर आले आम्हाला मग हे सांगा हा. फारकत घ्या पण मग या पहिले आरोप नका पहिले करू. तिला विचारा का बरं असं हो राहिले का आणलं तिला हा? का आणलं ते विचारा पहिले काय नाही दादा तब्येत बरी नव्हती माझी मग झाली असं पोर ऐका ना. दुखू दुखू करते काय ऐका पुरीचं हा, काय झालं तब्येत बरी नव्हती झोपली होती मी घरामध्ये नंतर हे शेतात गेले सासरे पण शेतात निघून गेले हे बोलले मला तुला दवाखान्यात घेऊन जातो म्हटलं मला नाही जायचं दवाखान्यात गोळी आहे. मग हे बोलले आईने गोळी आणली तर गोळी खाऊन घे म्हणे म्हटलं ठीक आहे गोळी खाऊन घेईल मी आणि आराम करेल गोळी खाल्ली आराम केला थोडा नंतर बरं वाटायला लागलं म्हटलं हे पण घरी नाही आणि सासरे पण नाही येते एक काम करते रुपाकडे जाऊन येते तर रुपाकडे गेली होती मी तर मध्येच तो आणि मी तुला पैसे देते म्हणलो कधी तुला तर दुखड्या मारायला घेऊन एवढी जाय मग. कहाणी सांगू राहिली ऐका एवढी ना, कहाणी ऐका सांगू ना. राहिली हा अगं, मेन नेमकं मेन सांग. मेन सांग मेन सांग हा काय? मेन सांग काय झालं गाडी बोलली ना? ते हा, अशी अहो, घरकी मारती सांगते ना मग. अहो दमा ना तुम्ही सांग तो माझ्या शाळेतला मित्र भेटला तो त्याच्या गाडीवर मी कसं काय भेटलं गेले होते. कसं काय भेटलं? कोणतं पक्या पक्या हा बाबा नाही तो बाकी आमच्या घरी काय मिळत होतं ते ओळख आहे त्यांची ओळख आहे अरे काय बाड खाऊ लोक रे तुम्ही काय बाड खाऊ लोक रे अहो तसं नाही म्हणायचं नाही नाही ते वर्गमित्र होते वर्गमित्र अहो ते घरी यायचा नाही नाही लग्न केले वर्गमित्राचं काय काम आहे आणि तिचं काय काम आहे त्याच्या झाले असं गाडी वाटत अहो, गाडी तुम्ही म्हणून पोरगीवर किती पांघरून घालणार आहे अगं फक्त हा? गाडीवर बसून मी महिन्यापासून चालू आहे ना महिन्यापासून फिरून राहिली ना मोकळी सोडली ना तुम्ही तुमची चुकी आहे तुम्हाला कळत नाही सोडा अजून मोकळी कोणी हे सांगितलं आता तुला आपली महिना? आपलंच. तोड बंद कर बरं चुकले असेल पोर घ्या माफ करून हा असं कसं मग तुम्ही घेताल का तुमची बायको जर दुसऱ्याच्या गाडीवर फिरली तर तुम्ही माफ करून घेणार का अहो, काही कसं बोलता अहो खरं बोलते मी ऐका नाही आता तुमचं. आता कसं तुमचं पाक रक्त सरसावलं. खरं बोला मग? का? म्हणजे काय तुम्ही इडलं चाला का तुमच्या नवऱ्याला नाही सास- नाही मला चालू दे मला काही नाही ए, आमच्या पोराला मग? कसं चालेल कसं मग? चालेल पोरगं दुसऱ्याच्या गाडीवर फिरली मुलगी. नाही नाही आई 2 मिनिट त्यांना राहिलं ना अहो, काय विचारता तुम्ही अहो विचारताच आम्ही आई, शिकायलंय तुमचं मी काय म्हणतो त्यांना चालत ते भाड खाऊया आपण भाड खाऊ नाही हा कोणाला भाड खाऊ ते भाड खाऊये त्यांना चालत त्यांची बायको गेले चालेल पोरगी गेले चालेल त्यांना काय हा, problem त्याला नाही. काय? आम्हाला नाही चालत काय हा व्यवसाय तो आहे तुमचा भाड खाऊ म्हणून राहिले ते लोक आम्हाला नाही पैसे बिसा असं भेटता असं हो त्यांना व्यवसाय तुमचा हा, जा. काय बी काय बोलत नाही नाही ओळख आहे आता जातं कोणी कोणत्या गाडीवर हा, गा- पाय पाय असं चालत जातं होय गाडीवर. तुमच्या बायकोला जाऊ दे कोणाच्या गाडीवर बघू की तुमची कशी आग होती ती बर का गाडी जाणे आता ते कळवा ना गणपती गाडीवर काम जाती कोण ओ गप्पा बसा आ, तुमच्यात चालत असेल नाही आमच्यात तुम्ही नाही बसून चालत, देत आम्ही खानदानी माणसं असेल आहे. तुम्ही द्या बसून गणपेच्या द्या संपेच्या द्या आम्हाला नाही चालणार बरं का हा, झालं. आम्हाला माफ करा या आमच्या गोष्टीमध्ये. खानदानीत नाही हा. तसं चालत हा. आम्हाला नाही आवडत ते अहो काय कोण काढायचं का आता त्या दिवशी दवाखान्यात मग तुम्ही स्वतः गाडी घ्यायची पोरगा आहे माझ्या हो आमच्याकडे गाड्या आहे कोण बोललं गाडी नाहीये तुम्ही लय तांगडी जायचं म्हणून पोर बसत असं गाडी तुमच्या अहो सरळ सरळ सांगा ना लपडे होतं तुम्ही खपवली ना ए, पोरगी एक सांगू का हे लोकांच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही तुम्ही उठा बरं चला काय 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 हा मला तिकडे कामं काढून देते इकडे लोकांची गाडी फिरती आणि आता विचारत म्हणते लग्नापासून पहिल्यापासून लपडे हो आम्ही 2 वर्षात काम करतो आणि म्हणते पोरगी तू लफडं आवडत नाही सांगा ती. म्हणते पोराला हा? तू आवडत नाही म्हणते ती मग मला आवडायचं तर तुम्ही का आणि त्याच्यासोबत माझं लग्न लावून दिलं बरं? बोंबलली नाही हा? लग्न झाल्यावर बोंबलू राहिली का तू बोंबलू राहिली हा? आता नको नको मारू ऐका तुम्हीच ऐका तुमच्या तोंडाला लेकीला त्याच्यावर लग्न करायचं होतं नाही नाही ती म्हणत होती मला तो नवर देवला आवडतोय पण मी हाणू हा पाठी म्हणजे पाहिलं का मग तुम्ही आता मुद्दाम काय केसाला नुकसान गळ्यात झालं आपला आमचं. आमचा तुम्ही मग काय हा? करायचं? का नाही सांगितलं
सांगितलं तेव्हा? आणि तुला अक्कल जे झालं ते झालं, आता का संसारात लागायचं. हो सासूबाई, तुम्ही ताजमहालात राहत्या का? अहो, तुम्हाला माहिती नाही का अरे गोष्टी? तू नाही का ते अंड्याचं कालो कर द्यायची तो पर्या त्याला अंड्याचं कालवण करून द्यायचे ना. म्हणजे तुमचा घरोबा होता का? बरोबर आहे, हे घरोबा ठेसून गेला, बरोबर आहे, नागोबा ठेसून घरोबा गेला. करून ठेसून गेला तो. अहो, तसं काही हा. नव्हतं. तिच्या वर्गात यायचे ते मैत्रिणी यायचे ते काय मैत्रिणी. म्हणते ते सगळे पार्टी करायचे. ते ना. अहो, मग तुमचं काम आहे मग? मग पुरीला लग्न करायचंय का नाही, तिची पसंती ती काय आहे काय नाही तिला विचारायचं काम होतं तुमचं. हा म्हणली ती हा तेव्हा म्हणली. काय बोलली? अहो येईन बाई ते मोटरसायकल सहल जात होते मोटरसायकल सहलीला येडवली का काय? नाही हिला आज सोडणारच नाही मी आज. हा. हा पाहुणे तुमच्या पोरला समजू सांगा काही अहो बा पोर काय करे एवढं आहे ना एवढं हातात कायदा ना घेऊ म्हणा काय कसं काय? हा मग तिचा नवरा मानला होता ना दवाखान्यात चालते का? मग का बरं गेली? तुम्ही ना का आम्हाला कायदा शिकवू? कायदा नाही म्हणला नवरा सोडून दुसऱ्याच्या गाडीवर फिर म्हणून. नंतर जास्त झालं असं तेव्हा गिरी काय असं जास्त झालं असेल नाही तिला दुखायचं. जास्त दुसरं झालं बरं जास्त. बरं सासू सासरे होते ना राहणार फोन करायचा का मामा तुम्ही आणि कुठे बरं गेली तर गेली, फोन स्विच ऑफ करून गेली. हा सांगा. फोन स्विच ऑफ. हा? चार्जिंग नसेल बरं, मला एक सांगा, तुमच्याकडे काय आहे का सबूत आहे का? फोन कुठे आहे? अगं तर पाहुण्याला फोन कुठे आहे? आम्ही जेवायची वाट पाहतोय म्हणलं आताच तो बाई डबे घेऊन येते आमची. बरं, तुमच्याकडे काय सबूत आहे का? त्या पोराने कोणी हा, सांगितलं बघायचं बरं झालं नाही. बोलल्या. बरं झालं बोलल्या. अहो, पण कानाने हे बघ, ऐकल्याचं. ये फोटो पा. या. कानाने हा कोण आहे? पहा ना, पहा ना हा, फोटो. कोण आहे हा? आहे का? हाय का बोलायला हा. तोंड बघा. तुमचीच अंड्याची मिरची तुमच्या खाऊन गेला लेकीचं नखरं बघा, आणि तुमच्याच घरात घाण अहो, केली. बरं नाही नागोबा हा. टोकून गेला. हा? हो, नाहीये. कोणचा आहे महा? म्हणजे तो यागळा ना हा यागळा? अहो, नाही, ते दोन- तो वेगळा म्हणजे दोन आहे काय? घरोबा आहे त्याच्या आई दोन- बापांच्याकडे तो बहीण मानायचा तवा. दोन- दोन. वेगळा दोन- पोर आहे. अहो, नाही बा, नाही आपली नाही. हो. अहो, तो आपली बहीण मत- मानायचं सांगू राहिले तुम्हाला नाही किती नाही. वेळा? दोन दोन वाजता. असते ना का मग? पहा बरं हा कोण आहे? पहा बरं. अहो, दोन एक- जण म्हणजे हा? तिचा जो मित्र होता ना तो एक असता नाहीये. एक असताना साहजिक आहे त्याला दोन दोन आपल्याला नको आई अहो, ही बाबा, नाही, काय नका. बोलताय तुम्ही हे दोन दोन? बाप भरला हा. ते दोघं मारून टाकतील. सोन्याची असली तर नको अहो, नको. तुम्हाला समजतं का? जे आमच्या घरी घरोबा होता तिला बहीण मानायचा तवा तो वेगळा होता. आणि हा कोण आहे गं? काचा बहीण आणि काचा भाऊ. कोण आहे हा? कोण आहे? आपण माझ्या शाळेतला मित्र आहे. बहीण बर का? बहीण भाऊ म्हणून म्हणून चांगला खाऊ खाऊन गेला. याय भाऊ नाही सांगू. एवढं काय बारीक पाहत तुमच्या पोराची लपडे असतीलच कुठं का नाही, बाई? नाही. बाप वर ते उद्या का नाही जमले दोतला आम्हाला. कातोळे बाप वर. हा. अहो, हा. मी तुम्हाला काय सांगते हा तो आमच्याकडे तो पोरगा नाहीये. मग हा दुसरा आहे का? याच्यात आमची ओळख हा नाही. दुसरा आहे तो का? बहीण तिला आहे. विचारा, हिला विचारा कोण आता होता? मीच पहिल्यांदा पाहू राहिले का हो? कोण आहे आता काय तो? सांगा? तुमच्या गावचं तर नाही कोणी पाक्या कोण? पाक्या पाक्या नाही पातीचं, तिला विचारा, ती सगळं सांगते. तुमच्याच गावचं आहे कोणतरी. म्हणजे आमच्या गावात आम्हाला ओळख येणार नाही का? हो. ओळख येणार नाही का? अहो पण तुम्ही मला एक सांगा हो आमचं गाव शेजारच्या म्हणजे- गावचं आहे म्हणती. त्या बाया शेजारच्या गावात जायला म्हणजे हिची लय पोच लांब लांब पर्यंत आहे. मी सांगू राहिले ना आमच्या ओळखीत नाहीये. अवघड केव्हाच आहे आम्हाला तुमची माहित पोर. अरे नाही. तर आम्हाला माहिती आहे ना तो लपंडरे म्हणून. मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणता मग हिची यायची कशी काय ओळख? ते तर म्हणते लय गरोबा होता. अहो घरोबा त्याच्याशी नव्हतं तुम्हाला हा? तेच सांगू राहिले. अहो पण मी काय म्हणते ही पुरगीची एवढी मजा झालीच कशी मग? आता ती तुमच्याच घरी होती ती बरं काय चुकली झालं? पोर काय चुकली एकदा हा आता चुकली नाही ना? चुकायची मग चुकली ना तिचं लोणचं घाला आता तुमच्या. अहो, जाऊ उद्या दे, आता तुमची जे सून करून हा. आणि ती चुकली तर तुम्ही पदरात घेताल का तिला माफ अहो, करताल आता का जाऊ दे, झालं तिच्याकडून चूक. मला उत्तर द्या घेसाल का तुम्ही माफ करून एक काम करा आता जाऊ दे जे झालं त्याचं माफी मागायला पुढच्या वेळेस नाही होणार नाही तिच्याकडून. तुम्हीच आम्हाला माफ करा आम्ही नाही आणि आम्हाला आहे ना बाबा, आम्हाला बाबा, फारकत लय द्या. झालं मी. एवढं जाऊ दे बाबा, नका. बोलणार जाऊ दे ना एवढ्या वेळेस बोलणार काय तू? अरे तू डायरेक्ट मला कामावर काढून देतील त्याच्या मागे जाती. बोलणं वेगळी गोष्ट राहते, बोलणे आम्हाला काय फरक आम्ही पडणार? आहे शेतामध्ये काम करायला मग? पोऱ्या जातो तिकडे कंपनी हो. आणि तू आहे इकडे. काय झाले माहिती हा. का कायदा बायांचा आता हा. तुम्ही ठोकाचा निर्णय घेऊ नका कारण आम्ही मस्त लागला खर्च करेल येड्यावानी हा मग काय बरोबर आहे, चांगला खर्च आहे ना. आमच्याकडे एवढे बरोबर. फोटो भरपूर आहे. फोटो आम्ही दाखवले ना, आम्हाला पुरावा येत होईल पण मी ते. काय सांगा हा. या ही पोर आणि तुम्ही तुमची सोन्याची तुमच्या हा. घरी आणून घातली. हा चला चालू का आता आम्ही बाई चाल रे. आता 2 होते ना, ऐका ना. अजून 2 पटव. अहो, दोन नऊ. हा अहो ऐका ना तुम्ही एक घ्या ना पार्वती चपात्या चाल. तेवढे समजून घ्या. बरं मी काय म्हणतो अरे बाबा हा. तो जीव गोठाळला. माझा कालेजी घोटाळा हो, ये बा. पैसे. हा घ्या समजून नाही नाही, नाही तुटल्याने तुटत आपण ऐका आहे. ना. हो काय? काय? तुम्ही घेते नाही हो, पेती नाही आम्ही हा. येतात ते बंद करून हा. टाकलं. चला ना तुम्हाला पाहिजे नाही रे मग तुम्ही दारू पाय चाला तुम्हाला एक सांगू घेऊन जाऊ का का तुमचं पुरगी आहे ना एक बी तिचा असा गुण नाही की आम्ही तिला पदरात घ्यावं कळलं का बरं, जाऊ दे. महत्वाचा हा प्रश्न आहे जाऊ दे तुम्हाला मटण तुमच्या आणतो पुरीला आज कुठले संस्कार नाहीत कुठलं वळण नाही अहो असं कसं काय बोलताय? हा, काहीच आता नाही हे तुमच्या तुमच्याच मुलीला. तिकडे झालं आम्ही तिला वळण लावलं का हे? आमच्या इकडे तिथं ना काहीच वाकडं नव्हतं
नाही मग कळलं ना तुमचं मग आमच्या केव्हा सरळ झाला का? नाही नाही नाही, आमच्या केव्हा सरळ झाला का? आता बा तुम्ही काय संशय घेता काय पुरे ना पहिलेच होत हा, बोलली नाही का लग्नाची पहिलेच होत बाय. कॉलेजला भेटले असतील ते म्हणजे हा आता तुम्ही निष्काळने आमच्या पुरे आरोप ए बाबा, करू. ए, डोकं खराब करू नका डोकं टेन्शन यायला लागले तुम्ही चला, आपलं चला बरं या बा कागदपत्र पाठवतो फार कधीचे हा सही करायची गुपचूप पैसे पाठवा मग पैसे रताळ पाठवतो ना तुम्हाला मग आम्ही नाही सही देऊ हा शकत सही नाही देऊ अहो, शकत तोंड बंद करा ना आता कोर्टात खेचू आपण त्याला. हा अहो, ऐका ना तुम्ही पाहुणे खरंच ऐका या बा मग आम्ही ऐकण्यासारखं मी असतं ना जिम्मेदारी घेते आता एवढं. ए बाई नाही, नका. ऐकाय सारखं की कोण सहन करे? मी काय होतो काही केलं तर आपली बाजू खरी तिच्या तोंडी रक्त लागलं रक्त काय करा तुमची बाजू खरी पोराचे हा. फोटो सुद्धा दाखवलेत मग? हा, काय अजून वरतोड करून म्हणताय आमची आमच्या बाजू खरी आहे आमच्या का पुरावा आहे आता. हा? हा जमीन वापरायला नाही भाऊ जमीन तुम्हाला ए, देईल रे. बघा पुरावा मार नको बरे. जमीन वापरायला आणि जमीन मला शिरपतराव म्हणते उठला का? शिरपतरावचं नावाचं आहे घर सांभाळता येत नाही बाबा का पोरं सांभाळता येतात तुम्हाला काय तुमची लायकी आमच्या पुढे बोलायची तीन वेळा सरपंच वहिनी मी गावात सरपंच झाला कुणी केलाय काय माहिती सरपंच कसं झालं असेल ते सतत सगळं चप्पल शिवायच्या बी लायकीचं नाही तुम्ही घर सांभाळायचे ना सरपंच व्हायच्या ऐवजी पोरगी नाही सांभाळा त्याला चालला गाव सांभाळायला बरं चला बरं तुम्ही आता कनी हा. आम्ही घेतो निर्णय हा काय घ्या तुम्ही निर्णय घ्या तुमचा निर्णय मराठी ए, पाराचं काय? चला अहो, ऐक. ए, तोंड ते गप्पे. चल, चल. साहेब, चल. मध दिवा लावला बाई बस खाली एकूण तो जमत नव्हतं पोर चांगलं माणसं चांगले भेटले तो दिला तिकडे डांगडू करून सगळा आता काय तिच्याशी गप्पा मारून राहिले तिला काय करायचं तिचं पाहिलं आता ती जाय त्या कोणाच्या दादा काय नाही मी फक्त बोलली बिलली थोडीशी इकडे नको राहू ते कोणाबरोबर गेली होती ना तू तिकडच जाय कोण होता तो तू गाडीवर इकडे तुला थांबू नको फिरवायला? तुला कोण पटेल आहे ना जाय त्या घरात घुस बाई, अहो, त्याच्या सगळे नाही, हिंड तू त्याच्या आमची गाड्या इज्जत हिंड नको घालू. त्याच्या बोकांडी हिंड पाय हिंड त्याच्या बरोबर हिंड तुला या आमच्या दारामध्ये आता हा, बस लग्न करून दिलं होतं आम्ही सगळं त्याचं चांगलं लग्न झालं. झालेलं आहे ना हो मग लग्न झाले त्याची माफी माग मग तुला तुला नवऱ्याची अक्कल माफी आहे का? माग त्याचं लग्न झालं तू त्याच्या गाडीवर फिरती आहे हा तुझा संसार मोडून राहिली आणि त्याचा संसार मोड राहिली हा तुला नवरा कमी होता का चुकले हा? आई, मी आता एवढ्या वेळ काय बापाने वाईट करू चुकलं म्हणजे काय करू निघ तू घराच्या बाहेर तिकडे काय जाय मी काय तो चल निघ. नाही नाही हो नाही हिला घरात तू नाही. मध्ये वय करतोय आपण घरात लावतो हिच्या करता दार मध्ये तू निघ. चाल चाल मध्ये वय जाय तुला तिकडे दिसत नसतं तिकडे जा. हे मी काय करून बसली आई वडिलांनाही काढून दिलं सासरच्यांनी काढून दिलं आता त्या पक्याकडे जाऊन पाहते तो पक्या मला घेतो का नाही घेतो